करा बा कसं. पाऊस पण आला आज कसं झालं. चलो ऑनलाईन आले सगळे चालू करू चलो. मोशन कसे आहे मग. मोशन कसे मग इनिशियल व्हेलॉसिटी इज 50. मग असं चालला तुडून. ओके मग अँगल मेड बाय टोटल व्हेलॉसिटी विथ हॉरिझॉन्टल इज हाऊ मच 30. मग 30 असा पण असू शकते आणि 30 असा पण असू शकते. ते बोलायला पाहिजे होता क्वेश्चन मध्ये पण आपण असा पकडू वर पकडू. 30 आपण असा अपवर्ड डायरेक्शनला पकडू खाली पण 30 असू शकते ना काय ते द्यायला पाहिजे क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. So at this point, let us assume at this point, velocity becomes at 30 degree to horizontal. कळतं. velocity always कशी आहे सर्क्युलर मोशन मध्ये पण तुम्ही ऐकली बघा 10th मध्ये velocity is tangential to circular path. Here also velocity is tangential to path. इथं आहे तर हे जे पॅराबोला आहे त्याला velocity कशी असणार टँजेन्शियलच असणार. म्हणून मी टँजेंटच मारले कळते का. व्हेलॉसिटी टोटल व्हेलॉसिटी इज टँजेन्शियल टू पॅराबोलिक पाथ. मग दिस इज टोटल व्हेलॉसिटी. ठीक आहे त्याला मी पकडत होता या इनिशियलला आपण यू पकडलाय मग याला मी बोलतो व्ही. ठीक आहे मग हॉरिझॉन्टल कंपोनंट किती असणार बोला मला. इथं त्या व्हीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट याचं नाही त्याचं बघू पहिलं याचं पण नंतर बघू याचं पहिलं सांगा. टोटल व्हेलॉसिटी इज व्ही. हा at this point total velocity is v. मग त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट किती किती. रास्का कन्फ्युज झाले तुला एवढं सोपं सोपं काही ना झालंय. नियर थिटा कंपोनंट कॉस कंपोनंट आणखीन काय असणार त्याचा कंपोनंट याच्याशी काही डोकं लावू नका. त्याचा सांगा मला. व्ही चा हॉरिझॉन्टल कंपोनंट किती असते नियर थिटा कॉस कंपोनंट. मग व्ही कॉस असं का कन्फ्युज झाली व्ही कॉस ऑफ 30 आणि व्हर्टिकल कंपोनंट किती व्ही साइन 30. हॉरिझॉन्टल व्ही कॉस आणि व्हर्टिकल व्ही साइन. बस हे क्लिअर. ओके इथले सांगा ओरिजिनल ऍट इनिशियल पॉइंट बोला याचा हॉरिझॉन्टल किती यू. बोला खूपच शांत बोलाला का घाबराला. यू कॉस 60 तुम्हाला आलं नाही का दणके देतो का रे मी. यू कॉस ऑफ 60. ठीक आहे मग यू इज हाऊ मच 50 अँड कॉस ऑफ 60 इज 1/2 म्हणजे हे किती येते 25 मीटर पर सेकंड. व्हर्टिकल किती येते बोला इनिशियली व्हर्टिकल किती यू साइन ऑफ 60 यू साइन ऑफ 60. मग साइन ऑफ 60 किती आहे √3/2 आणि हे यू कोण आहे 50. मग 50 √3 अपॉन 2 बरोबर. व्हर्टिकल व्हर्टिकल हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल आणि इथून इथं जायला किती वेळ लागते इथून इथं जायला किती वेळ लागतो मी पकडतो टी टाइम. तेच तर काढायचं ना. हा इथून इथपर्यंत जायला किती वेळ लागते तेच तर काढायचं आहे. आता बघा इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन acceleration is present or not present. Acceleration is present or not present. Not present. मग acceleration नाही तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय राहणार सेम. चला इथपर्यंत ड्रॉइंग करा पुढचं एकत्र करूया सॉल्विंग. इथपर्यंत ड्रॉइंग करा पुढची सॉल्विंग एकत्र करू.
चला ड्रॉइंग करा, खालचं सेंटेन्स लिहा, पुढची सॉल्विंग एकत्र करू. चला झालं इथपर्यंत. लिहा खाली काय, इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन देर इज नो ऍक्सेलरेशन. चल इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन in horizontal direction there is no acceleration, therefore horizontal velocity remains same. In horizontal direction there is no acceleration, therefore horizontal velocity remains same. horizontal velocity किती आहे at A and at B. horizontal velocity at A and at B किती आहे बघा, इथं आहे u cos 60 आणि तिथे किती आहे हॉरिझॉन्टल वेलोसिटी v cos 30. हा मग u किती आहे, चला पुट करा सॉल्विंग करा. u is 50, cos of 60 is 1/2. v is how much, that we do not know, and cos of 30 is how much, √3/2. 2 cancellation. v is equal to किती येते बा, v is equal to 50/√3. आहे असंच ठेवा, याला बघू नंतर जेव्हा लागेल तेव्हा सॉल्विंग करू. v किती आला, v is 50/√3. चला एक स्टेप खालची दिसत नाही ऑनलाईन ही खालची एक स्टेप दिसणार नाही, पण ते काय सोपं आहे. v इज इक्वल टू काय लिहिला मी 50/√3. v क्लिअर. पण आपल्याला v मध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे. मग परत काय करू, कोणती इक्वेशन अप्लाय करायची, v इज इक्वल टू u प्लस एटी अप्लाय करू फॉर व्हर्टिकल. हॉरिझॉन्टलला तर अप्लाय करण्यात मतलब नाही आहे, म्हणजे ऍक्च्युली ते अप्लायच केले आपण इथं. हा आणि हा कंपोनंट सेम लावला, याचा अर्थ ते अप्लायच केले बा. u इज इक्वल टू v प्लस एटी, तेच अप्लाय केले मी, वेगळ्या प्रकारे अप्लाय केले. कळलं का कसं आहे, कोणती इक्वेशन अप्लाय केली, v इज इक्वल टू u प्लस एटी. ऍक्सेलरेशन नाहीच आहे त्यामुळे ते दिसणं झाली तर फक्त इकडे येते v आहे ना, हे v इज इक्वल टू u प्लस एटी असं इकडे यायला पाहिजे. ठीक, ते अप्लायच केले. परत आता v इज इक्वल टू u प्लस एटी कोणाला अप्लाय करायचा, व्हर्टिकल कंपोनंट्सला. ला v is equal to u plus 80 for vertical components and for AB. v is equal to u plus 80 v
ओके चला बोला फायनल व्हेलॉसिटी किती आहे मग फायनल व्हेलॉसिटी इन व्हर्टिकल डायरेक्शन बोलो फायनल व्हेलॉसिटी इन व्हर्टिकल डायरेक्शन v sin of 30 चला पुट करा माझ्या बरोबर फायनल व्हेलॉसिटी इन व्हर्टिकल डायरेक्शन okay is equal to u initial velocity in vertical direction initial velocity in vertical direction 50 root 3 upon 2 बराबर 50 root 3 upon 2 initial velocity in vertical direction final velocity in vertical direction चला पुट करा प्लस किती a into t acceleration is how much this is vertical component so acceleration in vertical direction -10 आणि टाइम किती आहे तेच तर काढायचं आहे हा मग v किती आहे v वी नो 50 अपॉन रूट 3 ते पुट करा आणि काय सॉल्व्ह होते का बघा टाइमच काढायचा निघते आता ते बा तुम्ही ट्राय मारा येत नसेल तर मग समोर बघा बा असं काय आले का 100 रूट 3 अपॉन 6 10 रूट 3 अपॉन 6 आन्सर असं आले बा माझा 10 रूट 3 अपॉन 6 बा तुमचे आले का आन्सर माझा असं आलाय 10 रूट 3 अपॉन 6 म्हणजे 17 अपॉन 6 बा ट्राय करा येते का बा आली लाईट चलो आला का रे याले बरोबर काय एक्सप्लेन करायचा कसलं रे शेमड्यांनो बा समोर बा मी बोलालो समोर बघा चला मग काय ठेवलं आपण हे इथपर्यंत क्लिअर आहे ना फायनल व्हर्टिकल इनिशियल व्हर्टिकल प्लस ऍक्सेलरेशन इन व्हर्टिकल इंटू टाइम टाइम काढायचा मग व्हर्टिकल इज हाऊ मच व्हर्टिकल व्हेलॉसिटीज चला सगळे बघा व्हर्टिकल व्हेलॉसिटीज हाऊ मच 50 अपॉन रूट 3 but minus 10t on this side becomes plus 10t 50 root 3 upon t as it is and this side goes to that side becomes minus the minus velocity is how much 50 upon root 3 sin of 30 is how much 1/2 आज बरोबर इथपर्यंत
इथपर्यंत क्लिअर ना? बर, त्यानंतर बघा √3 न वर मल्टिप्लाय केला तर √3 वर आला, राईट? 50 आहे तसा. √3 न खाली पण मल्टिप्लाय करायला लागणार मग √3 इंटू √3 हाऊ मच? 3. 3 2 जा 6. क्लिअर? इकडे आहे तसा खाली कॅरी फॉरवर्ड केलाय. देन दिस बेस इज 6. आय हॅव टू equate bases. So multiplied by 3, multiplied by 3. Multiplied by 3, this becomes 150. Multiplied by 3, this becomes 6. आणि ह्या दोघांचं वरच्याचा आता सबट्रॅक्शन करता येते. 150 minus 50 is how much? 100. √3 upon 6 हे वर गेला आणि हे इकडे हे 10t काढलंय, हे 10t आहे. मग 0 तर 0 गेला, बरोबर ना? 10t आहे, हे t नाही आहे. So 10 √3 upon 6. मग √3 is how much? 1.7. 1.7 चा 10 टाइम्स 17 by 6 मग किती येते? 6 2 जा 6 2 12 किती येते? 5 येते ना? 48 3 असा 2.83 सेकंड्स. डिवाइड करा असं येते का बा? 2.83 सेकंड. सो आफ्टर दिस मच टाइम काय होते? After this much time, velocity becomes at an angle 30 degree with the horizontal. ऑनलाइन क्लियर कर सर्वांना? बोला, कमेंट करा पटपट. ऑनलाइन क्वेश्चन क्लियर का? चला नेक्स्ट कोणता करूया? क्लियर? ओके. चला एक सिंपल करूया. फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल. फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल. Find out kinetic energy of projectile at the topmost point. Find out kinetic energy of projectile at the topmost point. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन उद्या चालू करू. आज ऑब्लिक सगळं कंप्लीट करून घ्या. ऑब्लिक किती किती झालं जरा ऑनलाईन बोला मला. अंजली, भक्ती, आकाशनी, श्रेया सर्वजण बोला. शिवभक्ती बोला. तुझे किती किती राहिले आता? क्वेश्चन लिहिला ना कंप्लीट? काय लिहिला? फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल ऍट द टॉपमोस्ट पॉइंट. क्वेश्चन पहिला लिहू मग क्वेश्चनचं विचारतो बा. 80 मीटर पर सेकंड and at an angle of 30 डिग्री आणि हे 2 किलोचा प्रोजेक्टाइल आहे. 80 30 डिग्री प्रोजेक्टाइल किती आहे? 2 किलोची प्रोजेक्टाइल आहे. बोला सॉल्विंग किती किती झाले? किती राहिले तर? 35 झाले. बस कंप्लीट पाहिजे सगळं. विद्यार्थी संपले. 20 झाले. बर काल किती केले तू? किती वेळ लागला? बर ठीक आहे. मग बाकी अभ्यास किती केले मग? टोटल वेळ किती झाला अभ्यास किती वेळ झाला ते पण सांगा. ऑल सब्जेक्ट ऑनलाईन सगळ्यांनी ऑल सब्जेक्टचा किती वेळ स्टडी? सेल्फ स्टडी आणि लेक्चरचा टाइम नाही. हा पहिल्यापासून स्ट्रिक्ट राहायला पाहिजे तरच चांगले रिझल्ट येणार. किती वेळ झाला? फक्त 3 तास कसं होते? मार्क बायोला काय आलेत का? काहीच इन झाले.
आज मिनिमम 5 तास झाला, 5 आवर्स झाला पाहिजे. संडेला मार्क आलेच पाहिजेत, नाही तर खरंच छड्या देणार थडल आले पाहिजे. संडेला बायो केमिस्ट्री दोन्ही आले पाहिजे. अरे 2 तास नाही होत रे बाळानो. 5 आवर्स तर मिनिमम, मी बोललो 4 आवर्स मिनिमम, 4-5 झाला पाहिजे. नंतर तुम्ही म्हणणार सर बरोबर बोलत होते. बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये पण आले पाहिजे तर मार्क्स. सगळे अभ्यास करा. किती राहिले? थोडे, अर्धे, उलटे, खालचे असं सांगू नका मला. नंबर बोला, नंबर. 50 राहिले. थोडे आहेत का? 50 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त राहिले आणि थोडे म्हणाल तू. थोडे म्हणजे किती? करा पटपट. हा, किती वेळ बसला का अभ्यास करा. 3 तासात होत नाही, तुम्ही वाढवायला लागते बघा. चलो बोला, अंजली पाठवा. किती न्यूमेरिकल झाले? ऑनलाईन तर विचारल्याशिवाय सांगतच नाहीत बा. शिवभक्ती बोला, किती किती वेळ अभ्यास झाला काल? टोटल ऑल सब्जेक्ट्स. न्यूमेरिकल्स किती राहिले ते पण सांगा मला पटपट. हे कॅल्क्युलेट करा. तुम्ही चालू करा कॅल्क्युलेशन. टॉपमोस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी पाहिजे. फाइंड आउट कायनेटिक एनर्जी टॉपमोस्ट पॉइंट. बोला बोला अंजली, किती झालं? आर्थो न्यूमेरिकल सोड अंजली, पहिला मला सांग काय काय झालं काल. थर्टी झाले. बर, बोला. भक्ती 30 झाले. ठीक आहे. अंजली बोला, काल किती न्यूमेरिकल्स केले? काय झालंय? सिच्युएशन काय? सांगा लवकर. एररलेस साले तेच केलं. साले तेच केलं म्हणजे काय? SALE लिहिले. सेल तेच केलं. आले तेच केले. हो, आले तेच करणार ना मग. आता ते तर आहेच की. आता ती यसच्या ठिकाणी ए च्या ठिकाणी यस लिहिली, मला कसं करणार? तर आले तेच करणार, पण किती राहिले किती? 10 राहिले, 15 राहिले, किती राहिले? 70 काहीतरी आहेत ना, 60 आहे. 60 मधले राहिले किती मला सांग? आकाशने तर काय बोलतच नाही. 30 राहिले. पटापट करून घ्या. हा, परत परत सॉल्व्ह करा. हा, एखाद वेळी येत नसलं तर डाऊटनेट यूज करा. डाऊटनेट वर फोटो काढला ऍप आहे फोनवर, त्याच्यावर बरेच तुम्हाला सोल्युशन भेटतात. पण मिनिमम यूज करा त्याचा. तुम्ही मॅक्सिमम स्वतःच सोल्युशन फाइंड आउट करा. 40 राहिले आकाशने. ठीक आहे. शिवभक्ती चालू केलं का नाही? श्रेया चालू केलं का नाही सॉल्विंग? काय बोलत नाही, काय नाही, कसं रे? ठीक आहे, करा सॉल्विंग चालू करा पटापट. चलो करू मी इकडे. किती? 6000. कस केला? टॉप मोस्टला कोण घेणार? फक्त वेलॉसिटी कोणती? हॉरिझॉन्टल. बरोबर. मग ऑब्जेक्ट आहे, त्याला ऑनलाईन सगळे बघायला येतं. इकडे मी करतो इकडे बा. चलो बा, कसा आहे? समॉन बा. So object goes to topmost, and at the topmost object only has horizontal component. Vertical component becomes 0. ग्रॅव्हिटीने काढून घेतला, टॉपला व्हर्टिकल कंपोनंट नसतेच. हॉरिझॉन्टल कंपोनंट इथे किती आहे? 80 cos of 30. बघा बघा सर्वजण बोर्डवर. हॉरिझॉन्टल कंपोनंट इनिशियली how much? 80 cos 30. मग टॉपला पण किती? 80 cos 30. बरोबर. मास किती यायचं? 2 kg. फक्त कायनेटिक एनर्जी काढायची आहे. बरोबर ना, बाकी काहीच काढायचं नाही. मग कायनेटिक एनर्जी हाऊ मच? हाफ mv स्क्वेअर. हाफ इंटू मास ऑफ प्रोजेक्टाइल इज 2, वेलोसिटी इज 80, कॉस ऑफ 30 इज √3/2 स्क्वेअर. हे बघा किती? 2 ला 2 गेला. मग 80 चा स्क्वेअर 6400, √3 स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर किती? 4. चुकलं? कसले कॅल्क्युलेशन करता रे? हे किती? 1600.
4800 जूल. अरे काय याच्यात डिफिकल्टी आहे बघा ना, सोपे सोपे चुका करायला. हा 2 तास आणि 3 तास अभ्यास करून काय होत नाही, कंपाऊंडर होता बघा मग तुम्ही. हा 2 तास 3 तास करून काय होत नाही. BHMS ला पण लागायचं अवघड आहे. 530 चे मुलं लागणार BAMS ला, 530. 480 ची मुलं लागलेले आहेत MBBS ला 4 वर्षापूर्वी. आता 530 चे BAMS ला पण लागणार. असलं मेरिट झालंय. आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन येईना, 3च तास कराले, कसं होणार. परत परत सॉल्व्ह करा. 1D काय कराली का नाही तू, काय ते मागचं सोडणारच मग ते. कर कर पट 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 करायचा. चलो किती येते, 4800 जूल्स. ठीक आहे. ओके, मग आजचं काम काय, ऑनलाईन. आजचं काम काय, ऑब्लिक पूर्ण कंप्लीट करणे. आज 60 आहेत, 65 किती आहेत बघा तुमच्या बुक मध्ये, सगळे संपवणे. मी एररलेसची सॉफ्ट कॉपी पण पाठवली ऑनलाईन, ज्यांना पाहिजे ते यूज करा, बुक नसेल ते. पण सहसा ऑफलाईन मध्येच घ्या बुक, हार्ड कॉपीज घ्या. मोबाईल मध्ये अभ्यास करत बसला तर काय होते, ते अभ्यास सोडून दुसरंच काहीतरी करू वाटते. हा व्हॉट्सअप मध्ये चॅटिंग कोण असते, ते मेसेज डिस्टर्बन्स होते. ऑनलाईन काही करू नका. मॅक्सिमम टाइम ऑफलाईन स्टडी करा आणि लेक्चर झाले की मोबाईल दूर ठेवा. उद्या काय संपवणे, ऑब्लिक. ठीक आहे, ओके चलो.